विश्वास हा सोन्यापेक्षा मौल्यवान असतो असं म्हणतात, पण बार्शीत एका सराफाच्या विश्वासाला अक्षरशः गालबोट लागला आहे। तब्बल 425 ग्रॅम सोनं आणि 1 लाख रोख रक्कम असे मिळून 38 लाख रुपयांची फसवणूक करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। विशेष म्हणजे ही फसवणूक कुणी परका नव्हे तर सराफाच्या 7 ते 8 वर्षांपासून विश्वासू असलेल्या नोकरानेच केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। संजय महादान्य हे बार्शीत गेली 30 वर्षे मोहित अलंकार नावाने सराफी व्यवसाय करतात। त्यांच्याकडे शुभम वेदपाठक हा कामगार गेल्या 8 वर्षांपासून कामाला होता। विश्वासास पात्र ठरलेल्या शुभमकडेच महादान्य यांनी ग्राहकांचे लाखोंचे दागिने सोपवले होते। पण 12 मार्च रोजी जेव्हा महादान्य यांनी मागील काही महिन्यातील सोन्याचा हिशेब विचारला, तेव्हा शुभमने उडवाउडवीची उत्तरं द्यायला सुरुवात केली। यामुळे संशय अधिकच वाढला आणि महादान्य यांनी पत्नीच्या मदतीने शुभमला विश्वासात घेऊन विचारलं। शुभमला जास्त वेळ लपवणं शक्य झालं नाही आणि अखेर त्याने संपूर्ण सोनं मोडून जुगारात उडवल्याची कबुली दिली। हे ऐकताच महादान्य कुटुंबियांचे धाबे दणाणले। त्यांनी बार्शी पोलिसात शुभम वेदपाठक विरोधात फसवणूक व चोरीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे।